ओम गजानन शुभगुणकानन नमो महागणपती विघ्न विनाशक सिद्धि विनायक सुरदल सेनापती तू शौर्याची प्रथम प्रेरणा हे रिपु संहारका सर्वप्रथम तुझ वंदन करीतो देवा गणनायका गणनायका वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो. स्वागत आहे. आणि आजचा दिवस म्हणजे सगळ्यात स्पेशल दिवस आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आज आपल्या ह्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे घरोघरी कोकणात सगळीकडेच. आणि आज आपण दिवसाची सुरुवात पहिल्या बाप्पाने करतोय. सोनालीकडे आपण आलेलो आहोत दिव्याला आणि आज पहिलंच आपण हे दर्शन घेणार आहे पहिल्या बाप्पाचं. आणि सोनाली तुला काही म्हणायचं याबद्दल? थँक्यू. तू आवर्जून वेळ काढून तुम्ही सर्व फॅमिली माझ्याकडे येतेस माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि अगदी न चुकता ती माझ्या बाप्पासाठी उपकरणं घेऊन येते. वाव. आणि ह्या वर्षी योगायोग असा की मी थोडासा पैठणी थीम केला होता आणि नेमकं कृष्णाने उपकरण जे आणलं ते पैठणीचं. बापरे, चार चांद लग गए जैसे की. गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले साजरा झाला आज खरा घरात गणपती आले. आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले सण साजरा झाला आज खरा घरात गणपती आले. नमस्कार. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दिव्यावरून थेट आपण आता माझगावला आलो आहे वंदनाताईंच्या घरी. आणि आता आपण बघणार आहोत की त्यांनी काय डेकोरेशन केले बाप्पासाठी. खरं तर केदारनाथ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग. आणि अगदीच नवसाला पावणारा आपला गणपती बाप्पा आणि त्याच्याबरोबरच शंकर भगवान. तर अगदी दीड दिवसासाठी सेवा काय असते भक्ती काय असते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे केलेलं अप्रतिम देखावा केदारनाथचा जो त्याने फक्त 1.5 दिवसासाठी एवढा मोठा देखावा साकारला. तो आपण वंदनाताईंना विचारूया त्यांना कसं वाटतं म्हणते. आणि मुलांमध्ये 1.5 दिवसाच्या गणपतीसाठी खूप मेहनत घेतली आणि सगळ्या परिवाराने मेहनत घेतली आहे आणि खूप छान वाटतं. आपल्या पाठी जो आपण एवढा छान देखावा पाहत आहे त्याच्यामध्ये नक्कीच एक कोणीतरी महत्त्वाचा व्यक्ती लागतो ज्याने याची कल्पना असते किंवा याचं इमॅजिनेशनच्या नंतर सगळं काही आपण हा देखावा साकार केलेला आहे तो पाहू शकतो. तर आपण थेट संकेतकडेच जाऊया. संकेत, नमस्कार.
मी संकेत. अगदी 1.5 दिवसाचा गणपती असतो आपला, पण आपण त्याच्यात मेहनत एवढी टाकतो. अगदी 10 दिवस 5 दिवस आपण मित्रमंडळीसोबत आपण डेकोरेशनसाठी टाकतो त्यामध्ये. पण हे सर्व फक्त आणि फक्त भक्तीमुळे होऊन जातं. ते सगळ्या गोष्टी बाप्पा सांभाळून घेतो. तो कितीही आपलं ऑफिस असलं, आपण कितीही लेट टाईम वर्क करत असतो, तरी बाप्पा सगळं सांभाळून घेतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बाप्पाचा सण पुन्हा परतला हर्षात, मोदक लाडू टिम टिम समय घरात. बाप्पाचा सण पुन्हा परतला हर्षात, मोदक लाडू टिम टिम समय घरात. रंगी बेरंगी पताके आमच्या दारात, शोभून दिसतो बाप्पा आमचा थाटात. आमचा मोरया रे बाप्पा, मोरया रे आमचा मोरया रे बाप्पा, मोरया रे. पाटावर बसतो आणि गोड गोड हसतो माझा मोरया रे, मोरया रे. भक्त जनांचा तो सांभाळ करतो माझा मोरया रे. आरतीत तल्लीन होऊन सारे तुझ्या, करतो पुन्हा जय घोष नावाचा रे. आमचा मोरया रे बाप्पा, मोरया रे आमचा मोरया रे बाप्पा, मोरया रे. आता आपण वंदनाताईंच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जात आहोत ऑरममध्ये घनसोलीला प्राचीकडे. आपण आता आलेलो आहोत प्राचीकडे ऑरममध्ये. हां, ही बिल्डिंग आहे प्राचीची. फायनली आपण प्राचीकडे आलेलो आहोत गणपतीसाठी आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी तिने छान आरास केलेली आहे फुलांची. आणि आपण प्राचीलाच विचारूया की बाप्पांचं डेकोरेशन करताना तिला कसं वाटलं. थँक्यू सुषमा, तू आल्यामुळे जास्तच छान वाटतंय मला. कारण आज तू पहिल्यांदा माझ्या नवीन घरी आली आहे. जस्ट मी आता 5-6 महिनेच झाले मी इथं आता शिफ्ट झाले आणि पहिलाच गणपती आहे या घरात, नवीन घरात माझ्या. आणि छोटं मोठं आपल्या घरातल्या घरातच मी माझं काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची वाटते. बस त्याच्यातूनच काहीतरी मी म्हणते की प्रत्येक वेळेला काहीतरी छोटीशी थीम, कोणता कलर वगैरे एखादा तो एक ठरवते आणि करते. आधी ती ऐरोलीमध्ये राहत होती, आता घनसोलीला शिफ्ट झाली आहे
ऑरममध्ये. तर एकूणच खूप छान ऑर आहे आणि खूप प्रसन्न वाटलं तिच्या नवीन घरी येऊन. आणि तुम्हाला भाऊजींना आणि प्राचीला सगळ्यांना अभिनंदन. अशीच छान तुमची प्रगती होत राहू हीच बाप्पाचरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. माणिक किरीट शिरावर गौरतनूवर कस्तुरी केशर निर्गुण निरवधि सकल कलानिधी हे प्रभुवरा अमर नायका हे शुभ करा भावे तुझसी आनो शरण दाता तू गणपती गजानन दाता तू गणपती गजानन. शुंडाउदरी वळली अभिनव कांती मनोहर रूप नवो नव झुणझुण चरणी वाजती किंकिणी हे नटवरा ललित राग वाहे प्रियतरा वावे घडी घडी हे स्मरण दाता तू गणपती गजानन दाता तू गणपती गजानन दाता 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 तू गणपती गजानन गप गरे गरे सनी पग. नमस्कार. आपण आता रवी आवटी सरांकडे आलेलो आहोत ऐरोलीमध्ये अर्थात. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी पर्यावरणपूरक असा देखावा साकारलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर असं कोणाला वाटणार सुद्धा नाही, एवढं अप्रतिम त्यांनी कलाकृती ते सादर केलेली आहे. तर आपण रवी काकांकडूनच ऐकूया का की कसं त्यांनी हे साकारलं आहे. नमस्कार, मी रवींद्र आवटी, सामाजिक कार्यकर्ता या नवी मुंबईतून. पर्यावरण जर वाचलं तरच या भूतलावरचा माणूस वाचणार आहे. या भूमिकेतून गेली अनेक वर्ष आम्ही आवटी कुटुंबीय सतत 8 ते 10 दिवस अगोदर पर्यावरणपूर्वक मकर बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यावर्षी देखील आम्ही मयूरशर हे संपूर्णतः वेस्टेज पुठ्ठ्यापासून साकारलेले हे मकर आहे. आणि आपल्याबरोबर अर्थात आपले कलाकार अखिल भारतीय नाट्य परिषदेचे आणि धडाडीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. आणि काय बद्दल ऐकूया. सर्वांना आर्थिक राष्ट्रपतीच्या हार्दिक शुभेच्छा.